रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणा पश्चिम। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच चुकीचे पैसे कमवलेले नाहीत किंवा हरामाचे पैसे तर मी नक्कीच कमवलेले नाहीत। जे काय पैसे कमवलेत किंवा जे काय आयुष्य जगलोय हे मी अगदी सगळं क्लिअर करूनच आहे। कारण खूप लोकांचं म्हणणं येतं की मी पैसे कमवण्यासाठी हा विषय करतो, तर मला मी पैसे कमावणार आहे तर माझा हक्क आहे, पण मी सत्याच्या बाजूने राहून पैसे कमावणारा माणूस आहे आणि कोणाचे हिसकावून घेऊन पैसे मी आत्तापर्यंत कमवलेले नाहीत आणि मला ते पैसे नको पण आहेत। जे दिले भगवंताने ते भरभरून दिलेलं आहे, खूप चांगलं दिलेलं आहे। त्याच्यामुळे हा गैरसमज मला वाटतं खूप लोकांच्या कमेंट्समध्ये असं येतं की हरामाचा पैसा हरामाचा पैसा माझ्या जीवनामध्ये मी आत्तापर्यंत तरी कमवलेला नाही आहे। कारण मी एक साधारण शेतकऱ्याचा मुलगा होतो। साधारणतः शेतकऱ्याच्या मुलग्यानंतर मी आर्मीमध्ये जॉब केला। आर्मीमध्ये जॉब केल्यानंतर मग मी ह्या व्यवसायात आहे। तर ह्या व्यवसायात आल्यानंतर पण मी सरळ मार्गानं आणि चांगल्या पद्धतीनं जेवढं होईल त्याच अँगलनं आत्तापर्यंतचा माझा व्यवसाय आहे आणि भविष्यातही मला असे छिनून छपटून पैसे कमवणे ह्या माझ्या तत्वात बसत नाही। त्यामुळं मला असं वाटते की ह्या सगळ्या गोष्टी अशा ह्या थराला बोलल्यानंतर मला नक्कीच माझ्या वाईट वाटतं। पण असो, ठीक आहे, निंदकाचे घर असावे शेजारी, हे मी शेवटी हेच म्हणेन। आज आपण खरं तर ढोकळे कोलशेत रोडलाच एक आसार सफायर नावाचं कॉम्प्लेक्स आहे, तिथे आपण 3 BHK फ्लॅट खरं तर बघायला आलेलो आहोत। आणि हा जो फ्लॅट आहे हा 927 कार्पेटचं घर असणार आहे। याच्यासोबत 2 कार पार्किंग असणार आहेत आणि मेंटेनन्सचा जर विचार केला तर 9,300 याचा मेंटेनन्स असणार आहे। हायर फ्लोअरला फ्लॅट आहे। बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 32 माळ्याची बिल्डिंग आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा इथे उपलब्ध आहे। ठाणा स्टेशनपासून जर आपण याचा विचार केला तर साधारणतः 4.5 ते 5 किलोमीटर अंतरावरती ढोकळे लोकेशनला किंवा ढोकळेचं जे डीमार्ट आहे त्याच्या शेजारी किंवा इकडेच वेयांग हॉटेल आहे घोडबंदर रोड, त्याच्याच साईडला आसार सफायर नावाचं हे कॉम्प्लेक्स आहे। खरं तर घर खूप चांगलं आणि सुंदर, आता नवीनच पेंटिंग केलेलं हे घर असणार आहे। तर या घराचा लेआउट कसा आहे हा मी छोटासा प्रयत्न तुम्हाला करतो। कारण मी जर ह्या साईडला आलो तर ह्या घराचं जे कंपास आपण जर मोबाईलचं वापरलं तर बाहेर जाताना हे घर तुमचं साधारणतः वेस्ट फेसिंगचं असणार आहे आणि बाहेर गेल्यानंतर तुम्हाला तसं जर बघितलं तर 2 फ्लॅट समोरच्या साईडला, 2 फ्लॅट ह्या साईडला, अधिक जर तुम्ही आपण बघितलं तर 2 लिफ्ट, तुम्हाला ह्या साईडला एक लिफ्ट असेल, अधिक ह्या साईडला एक लिफ्ट असणार आहे आणि 2 स्टेअरकेस ह्याच्यामध्ये आहेत। आणि ज्या वेळेला आपण ह्या घराच्या आतमध्ये जाणार आहोत त्याला प्रॉपर ईस्ट असणार आहे। म्हणजे तुमचं सकाळचं ऊन हे तुमच्या हॉलमध्ये, किचनमध्ये, एका बेडरूममध्ये संध्याकाळचं ऊन आणि बाकीचं ऊन हे तुम्हाला सकाळ तिकडल्या याच्यात येणार आहे। घरामध्ये खेळती हवा आहे कारण एक फेसिंग जे आहे बेडरूम हे तुमचं वेस्टला असल्या कारणानं पूर्णपणे घरामध्ये हवा ही तुमची खेळती राहते। आणि मग तुम्ही ही हॉलची साईज बघू शकता, किती मोठा आणि प्रशस्त असता हा याचा हॉल आहे। इथे तुम्हाला डायनिंग स्पेससाठी मोठी जागा असणार आहे आणि इकडं जर आपण आलो तर हा भला मोठा तुम्हाला असा हॉल इकडनं दिसतो। हा रिसेलचा आपला फ्लॅट असणार आहे आणि ज्यावेळेला तुम्ही इकडे येणार आहात बाल्कनीमध्ये, इथे पण हवा जाणवते। आत्ता आपण सध्या दुपारची वेळ आहे, दुपारच्या वेळेत हवा तुम्हाला नक्की इथे खेळती जाणवते। याच्यात एक स्टँडिंग बाल्कनी आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर एक जर्मन कंपनीचं ऑफिस तयार होते, हे काय याच्यापेक्षा वरती येणार नाही आहे। इकडली जी जागा तुम्ही मोकळी बघता ही टॅक्सन कंपनी किंवा अदर दुसऱ्या कंपन्या आहेत। इकडे भविष्यात काय येईल काय नाही येणार आता सध्या तरी काय, पण जर जागा विकली गेल्यानंतर काही ना काही हे नक्की होईलच। आणि जर तुम्ही इकडे समोर बघितलं तर मग तुम्हाला हा कोलशेत रोडच्या लोढा अमारा म्हणा, ह्या कल्पतरू, सनराईज, हायलँड पार्क, ह्या सगळ्या बिल्डिंगचं तुम्हाला ह्या इकडनं व्ह्यू मिळतो। आणि समजा जर इकडल्या साईडला जर आपण आलो तर इकडे तुम्हाला बाळकुंभ म्हणा किंवा कल्पतरू, पॅरामाउंट वगैरे ह्या सगळ्या बिल्डिंग्स किंवा मग तो कळव्याचा, पारसिक नगरचा डोंगरही तुमच्या घरामधनं तुम्हाला दिसतो। आणि मग ज्यावेळेला आपण बघा हा दरवाजाचा आवाज आलेला, एवढी हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे। आणि मग तुम्ही ह्याच हॉलच्या शेजारी जर आलात तर आता हे किचन आहे। किचनमध्ये आपल्याला 100% काम करण्याची गरज आहे कारण हा फ्लॅट रेंटवरती दिला होता। रेंटवाल्यांनी खाली केलं तर किचनची जे हे आहे हे काम आपल्याला करणं फार गरजेचं असणार आहे। आणि परत ही किचनची ही खिडकी उघडी ठेवल्यामुळे ही जी हवा आहे ही तुम्हाला पूर्णपणे तुमच्या घरामध्ये येते। आणि ह्या साईडला जर गेलं तर इकडे पण जागा ही उपलब्ध आहे। याला जर थोडी नीटनाटकं करून घेतली तुम्हाला ही जागा मिळेल। कापूरवाडी जंक्शन तुम्हाला दिसते, माझेवाडा जंक्शन तुमच्या घरामधून तुम्हाला दिसते। आणि मग इथेच जर आता इथे ह्या साईडला जर बघितलं तर इथेच वॉशिंग मशीनसाठी पण किचनमध्येच त्यांनी एक पॉईंट दिलेला आहे। आणि मग आपण ज्या वेळेला
ह्या साईडनं हॉलमधनं इकडे येणार आहोत त्यावेळेला तुमचं ह्या साईडला प्रॉपर एक गेस्टचं बेडरूम आहे जे मोठं आणि प्रशस्त चांगल्या साईजचं आहे आणि याच्यात पण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे पण प्रॉपरली अशी स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला तुमच्या घरामधने आहे, नक्की आहे इथे. आणि मग ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिट साईडला जर आपण गेलो तर इथे तुम्हाला एक कॉमन बाथरूम आहे जे असं मोठं प्रशस्त आहे. आणि ह्या साईडला जर आपण ही खिडकी ओपन केली तर इथे पण अशी मोठी जागा आहे जी तुम्ही युटिलाइज नक्की करू शकता ह्या साईडला. आणि इकडनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला घोडबंदर रोड इकडनं नक्की दिसतो. तर हे असा हा 3 BHK फ्लॅट खरं तर आहे. याच्यामध्ये आपण आता एक बेडरूम बघितलं, त्याच्यानंतर आता 2 बेडरूम्स आपले बाकी येतं. तर ह्या साईडला एक बेडरूम आहे आणि ह्या साईडला एक बेडरूम आहे. आपण पश्चिम दिशेचा बेडरूम बघतो ज्याच्यामध्ये अशा मस्तपैकी आणि मोठा तुम्हाला हा फ्लॅट आहे. अधिक इथे जर आला तर तुम्हाला इथे कपाटासाठी एवढी मोठी जागा नक्कीच आहे. आता राहिला प्रश्न, बऱ्याच लोकांचं म्हणणं हे होतं की बाबा ते मेजरमेंट करायचं, तर मेजरमेंटचे मशीन आम्ही आमचे क्लायंटच आहेत मिस्टर निलेश म्हणून, त्यांनी म्हणले की आम्ही तुम्हाला ते आणून देतो आणि ते आणून देणार आहेत. थोडे 2-3 अजून 2-4 व्हिडिओ 4-5 व्हिडिओपर्यंत आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागेल, पण मी ते मशीन मागल्यानंतर मेजरमेंटप्रमाणे सांगणार आहे. ते मेजरमेंट मला ते फुटात आणि मीटरमध्ये सांगण्याला थोडासा त्रास होतो आहे, त्याच्यामुळे ते मीटरच्या ऐवजी फुटात जर मेजरमेंट मिळालं तर मला असं वाटतं ते तुम्हाला सांगायला मला सोपं पडेल, कारण मीटरचं सांगणं आणि फुटाचं सांगण्यात फरक पडतो. आणि मग समोर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिलं तर तो भविष्यात येणारा लोढा स्टेला हे तुम्हाला दिसते. अधिक घोडबंदर रोड हा तुम्हाला दिसतोय. मेट्रो स्टेशन वगैरे तुम्हाला ह्या सगळ्या मेट्रो वगैरे पण धावताना दिसतील. समोर जर बघितलं तर सिनेमंट्रा मॉल तुम्हाला तुमच्या घरामधनं 100% दिसतो. अशा पद्धतीचं हे बेडरूम होतं आणि हे त्या बेडरूमचं असणारं प्रशस्त आणि मोठं असणारं बाथरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता एवढी मोठी जागा. नक्कीच आहे घर चांगलं. अजून याच्यात जसं जर बघितलं तर फर्निचरवर काहीच केलेलं नाही. फर्निचरचे सगळे कामं आपल्याला स्वतःला करावे लागतील. त्याच्यानंतर मग हे बेडरूम आहे. ह्या बेडरूमला ज्यावेळेला आपण इकडे येणार आहोत त्यावेळेला इकडे थोडीशी जागा आहे. प्लस इकडे जर आपण आलो हे बाथरूम आहे, जे बाथरूम असं ओपन केल्यानंतर इकडे काहीच नाही तर प्लंबिंग वर्क आहे, त्याच्यामुळं मी हे बंद करून घेतो. आणि नंतर ज्यावेळेला आपण पुढं येतो, पुढं आल्यानंतर मग इथे तुम्ही आलात का इथे तुम्हाला परत हे मोठं बेडरूम असं तुम्हाला दिसतं, जिथे तुम्ही इथे आल्यानंतर इथे हे तुम्हाला कपाटं बनवण्यासाठी एवढी मोठी जागा इकडे उपलब्ध आहे. हाईटची पण जरा थोडी हाईट जास्तच आहे फ्लॅटमध्ये. आणि मग इकडे जर आपण आलो तर इथे पण तुम्ही बघा की हे तुमचं स्टँडिंग बाल्कनी आहे. ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आपण जर उभं राहिलं तर खूप मोठी स्टँडिंग बाल्कनी आहे. इकडनं माझेवाडा जंक्शन, कापूरवाडी जंक्शन किंवा तुम्हाला पूर्णपणे ठाणं म्हणलं तरी तुम्हाला इकडनं पूर्ण ठाणं दिसतं. अधिक तुम्हाला कळवा, पारशिक नगर हे सगळं क्रीक पण मला वाटतं तिकडला तो दिसतो. इकडनं पण तुम्हाला क्रीक दिसतो, इकडनं पण तुम्हाला असा क्रीक दिसतो. असं ह्या पद्धतीचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं मिळतो. अशा पद्धतीचा हा खरं तर 3 BHK फ्लॅट आहे. आणि हा जो फ्लॅट आहे ह्या मालकाने आपल्याला सांगताना 2,10,00,000 रुपये कोट केलेला आहे. आणि समोर बसून फ्लॅट आवडल्यानंतर परत थोडंफार कमी करण्याची त्यांची मानसिकता याच्यामध्ये आहे. जर आमचे फ्लॅट तुम्हाला आवडत असतील ना तर मला वाटतं तुम्ही थोडं आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा. 2024मध्ये आपण सगळ्यांनी खूप चांगला सपोर्ट केला, त्याच्यामुळं मला असं वाटतं चांगल्यात चांगलं हे व्ह्यूज जास्त झाले, सगळे सबस्क्रायबर जास्त झाले. आता 2025ला पण आपण जर मला चांगली मदत केली तर मला असं वाटतं मी अजून चांगल्या चांगल्या गोष्टी करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि त्यातनं पण माझ्या काही चुका होत असतील तर मला असं वाटते तुम्ही तुमच्या पदरात माझ्या चुका घ्या. मी तुम्हाला शतशः तुमची माफी मागतो. माझ्याकडनं शक्य तुम्ही चुकून देतच नाही आहे, पण तरी मी मनुष्य आहे, माझ्याकडनं पण थोड्याफार चुका जर होत असतील तर मला नक्की तिथे तुम्ही समजून घ्या, मला माफ करा आणि सपोर्ट मला करा. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.